बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला खडकपूर्णा प्रकल्प असून हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तयार करण्यात आला होता। मात्र आता हाच प्रकल्प अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचेही भले करत आहे। त्याचे कारण म्हणजे या प्रकल्पातून दिवसाढवळ्या अवैध रेतीचा उपसा केला जात असून त्या अवैध रेतीची वाहतूक ही चोरट्या मार्गाने केली जात असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। इसरूळ ग्रामपंचायतने त्यांच्या इमारतीवर लावलेल्या एका सीसीटीव्ही मधील व्हिडिओने तर प्रशासनाची लखतरेच वेशीवर टांगली आहे। अवघ्या 60 सेकंदात टिप्परची 9 वाहनाने रेती वाहतूक करताना या व्हिडिओमधून समोर आले आहे। तरी सुद्धा प्रशासनाने अद्याप झोपेचे सोंग घेताना दिसून येत आहेत। या भागातून टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्यामुळे परिसरातील गावांचे रस्ते सुद्धा खराब झालेले आहेत। ग्रामस्थ या वाहनांना आता कंटाळले असून यावर प्रशासनाने तोडगा काढावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा।